हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूयात। तर ही जी दिशा आहे, दिशा सगळ्यांना म्हणत असते की आज मी स्वयंपाक बनवलेला आहे, पण मला असं वाटतं की तुमचा कुणाचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे। तेवढ्यात पारू आणि सावित्री या दोघेही जणी म्हणतात की नाही, या जेवणात नक्कीच काहीतरी मिक्स केलं आहे। त्यावेळी आता इथे ही जी दिशा आहे ती म्हणत असते की नाही, मी असं काहीच नाही केलं। त्यावेळी परितोषसुद्धा पारूला म्हणत असतो की पारू, तू हे जे काही बोललीस ना, त्याने मी खूप हर्ट झालो आहे। पारू, हे बघ, तू आत्ता तरी दिशावरती विश्वास ठेव। दिशा जी आहे ती लगेचच अहिल्याच्या ताटातला एक घास खाऊन बघते आणि त्या सगळ्यांना दाखवते की मी या जेवणात काहीच मिक्स वगैरे केलेलं नाही आहे। तर आता तिने तसे 2 घास खाऊन दाखवले आणि तिला काहीच झालेलं नाही आहे। त्यानंतर आता इथे अहिल्या जी आहे ती बोलते की चला जेवणाला सुरुवात करा। अहिल्या ताटात पाहते तर ह्या दिशाने तिच्याच ताटातला एक घास खाऊन पाहिलेला। त्यानंतर तिला राग येतो, कारण या घरात सगळ्यात अगोदर पहिला घास ही अहिल्याच खात असते, कारण तो सगळ्यात मोठ्या माणसाचा मान असतो म्हणून। आणि त्यानंतर बाकीचे सगळेजण जेवणाला सुरुवात करतात। तर अहिल्या रागाने पाहत असते आणि ही जी दिशा आहे ती लगेचच नाटकं करू लागते। असं दाखवते की अरे मी चुकले, मला माफ करा, माझ्या लक्षात नाही राहिलं। या घरच्या सगळ्यात मोठ्या माणसाने घरातील सगळ्यात अगोदर जेवायचं असतं हे माझ्या लक्षातच नाही राहिलं, खरंच माफ करा, माझी चूक झाली। असं म्हणून ती सगळ्यांसमोर हात जोडत असते आणि नाटकं करत असते। इकडे अहिल्या मात्र आता जेवणाच्या ताटावरून पाया पडून उठून चाललेली असते। तर अहिल्या न जेवल्यामुळे घरातील बाकीचे कोणतेच सदस्य जेवत नाहीत, ते देखील आता तिथून निघून जातात। इकडे ही जी दिशा आहे ती पारूकडे पाहून हसत बसते। त्यानंतर पारूला हिचा खूप राग येतो, कारण आज दिशामुळे सगळेजण उपाशी राहिलेले आहेत। इकडे आता सगळेजण हॉलमध्ये बसतात। त्याचवेळी आता अहिल्या परितोषला त्याच्या बिझनेसबद्दल बोलू लागते। परितोष, तू आता मुंबईला कधी जाणार आहेस? म्हणजे तुझा तिकडे बिझनेस आहे ना? तर आता अहिल्या याच विषयावरती बोलत असते, तर परितोषसुद्धा त्या बिझनेसबद्दल सांगतच असतो। तेवढ्यात आता तिथे हॉलमध्ये पोलीस येतात आणि पोलीस आल्यानंतर मात्र इथे पोलीस परितोषच्या नावाने ओरडू लागतात की आम्ही या परितोषला अरेस्ट करायला आलेलो आहोत। त्याचवेळी आता ही जी दामिनी आहे ती म्हणत असते की बापरे, म्हणजे हा काही चुकीचं काम तर करत नाही आहे ना, आणि पोलीस याला अरेस्ट करायला कसे काय आले? तर हा जो परितोष आहे तो अहिल्याला त्याचा बिझनेस समजावत असतो, पण हा जो बिझनेस आहे ना तो कोणालाच आवडलेला नसतो, कारण या सगळ्यात फक्त फसवतात आणि हा जो परितोष आहे तो देखील या बिझनेसमध्ये फसला गेलेला आहे। तर इन्स्पेक्टर जे आहे ते बोलतात की आम्ही याला घेऊन जाणार, असं म्हणत आता ते त्याला अरेस्ट करतात आणि त्याला घेऊन जातात। त्यावेळी ही जी दिशा आहे ती नाटकं करू लागते की माझा परितोष असा नाही आहे, ते खूप साधे आहेत, प्लीज एक सासू मॉम तुम्ही थांबवा ना पोलिसांना। तर आता दामिनी ही इथे अहिल्याला म्हणत असते की वहिनी तुम्ही सांगा ना त्यांना थांबायला। त्याचनंतर आता अहिल्या पोलिसांना विचारते की म्हणजे नक्की परितोषने केले तरी काय? त्यावेळी पोलीस सांगू लागतात की ह्याने बिझनेसमध्ये खूप मोठा घोटाळा केला आहे आणि याने लोकांना फसवलं आहे, म्हणूनच लोकांच्या तक्रारी येत आहेत। तर त्यानंतर आता इथं पोलीस ऐकत नाहीत आणि त्याला घेऊन जातात। इकडे ही दिशा जी आहे ती आता चक्कर येण्याचं नाटक करते। परितोषला घेऊन जाताच दिशा आता लगेचच खाली सोफ्यावरती पडते आणि इकडे दामिनी म्हणते की काय ग, का असं वागतेस? त्यानंतर आता दामिनी तिला ओरडत असते की उठ। त्यानंतर ती पारूला आणि सावित्रीला पाणी घेऊन यायला सांगते, तिच्या तोंडावर पाणी मारते आणि त्यानंतर ती शुद्धीवर येते। खरं तर ती नाटकच करत असते, पण ही जी दामिनी आहे तिला वाटतं की खरंच हिला चक्कर वगैरे आली की काय, पण बाकी सगळ्यांना माहीत असतं की ही दिशा किती नाटकी आहे ते। तर आता ती उठल्यानंतर सुद्धा म्हणत असते की माझे परितोष खूप साधे भोळे आहेत आणि ते असं कधीच नाही करणार, मला खात्री आहे। दामिनी म्हणते की हे बघ, तू काळजी करू नको, आपली बहिणी आहे ना, बहिणी आदित्यला सांगून परितोषला घेऊन यायला सांगेल, तू नको काळजी करू अजिबात। तर आता अहिल्या जी आहे इथे आदित्यला म्हणते की आदित्य, आपल्याला परितोषला सोडवायला हवं। तर आता आदित्य आणि प्रीतम हे दोघेही जण तयार होतात आणि त्यानंतर आता इकडे ही जी दिशा आहे ती म्हणत असते की हा परितोष पण ना नक्की काय घोळ घालून ठेवलाय काय माहिती,
खरं तर तिकडेच सडायला पाहिजे. तिच्या मनात तो घरी यावा असं काहीच नसतं. त्याच्याबद्दल तिला काहीच वाटत नसतं. इकडे परितोष पोलिसांना त्याचा बिझनेस काय आहे ते समजावत असतो, पण पोलिसांच्या मात्र डोक्यावरून जात असतं. तेवढ्यात आदित्य आणि प्रीतम तिथे येतात. तर आता पोलीस त्यांना बोलतात की हे पहा बरं कसं बोलत आहेत, ह्यांचं बोलणंच मला कळत नाहीये, काय बिझनेस करतायत आणि काय सांगतायत हे देखील कळत नाहीये. तर आदित्य आणि प्रीतम इथे परितोषला विचारू लागतात की परितोष बाबा सांग बाबा एकदाचं, नक्की तू केलंय तरी का, आणि लोक का तुझ्या नावाने ओरडत आहेत. त्यावेळी परितोष प्रीतमला आणि आदित्यला समजावत असतो, म्हणत असतो की दादा मी असा बिझनेस करतोय, मी 2 माणसांना जोडलं की ते 2 माणसं मला 500 रुपये देतात आणि मग त्या माणसांना आणखीन 2 माणसं ॲड झाले की त्यांनाही काही पैसे मिळतात. तर असा हा जो बिझनेस आहे तो साखळीचा बिझनेस असतो. म्हणजे आता आपण जितके माणसे ॲड करू त्यावरून आपल्याला पैसे ठरतात असा तो सांगत असतो. पण आता आदित्य आणि प्रीतमला कळते की हा जो परितोष आहे तो या बिझनेसमध्ये फसला गेलेला आहे. त्यानंतर आता इथे आदित्य आणि प्रीतम त्याला बाहेर पाठवतात. इकडे पोलीस जे आहे ते त्याचं सगळं काही ऐकून घेतात. पण प्रीतमला कळते की परितोष जो आहे तो फसला आहे, पण असं काहीच नसतं. त्यावेळी आदित्य आणि प्रीतम पोलिसांना समजावून सांगतात, म्हणतात की हा आमचा भाऊच आहे आणि तुम्हाला माहीत आहेत की आम्ही कसे आहोत, आम्ही बिझनेस करतो पण कुणाला फसवत नाही, त्यामुळे प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा. खरं तर याला सुद्धा कुणीतरी फसवलं आहे आणि तो कोणाच्या तरी म्हणण्यात आला आहे, पण त्याचंही नाव लवकरात लवकर समोर यायला हवं की कोण कोणाला फसवत आहे. तर आता ते पोलिसांना रिक्वेस्ट करतात की प्लीज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, हा माणूस तसा नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करा. तर आता पोलीस देखील त्या दोघांच्या म्हणण्यानुसार त्यांचं ऐकतात आणि आता त्याला इथे जामिनीनुसार सोडायला सांगतात आणि त्याने त्याआधी फॉर्मॅलिटीज पण पूर्ण करायला सांगतात. इकडे किर्लोस्करांच्या घरी सगळेच परितोषची वाट पाहत असतात. त्यावेळी आता ही दिशा रडत असते. तो गेलाय म्हणून ती सगळ्यांना असं दाखवते की तिला त्याची किती काळजी आहे. त्यानंतर आता इथे आदित्य आणि प्रीतम परितोषला घेऊन येतात. घेऊन आल्याच ही जी दिशा आहे ती लगेचच परितोषच्या गळ्यात पडते आणि इथे सगळेजण बसल्यानंतर अहिल्या जी आहे ती पुन्हा एकदा विचारू लागते की आदित्य आणि प्रीतम नक्की काय झालं होतं. त्यावेळी आता परितोषला पुन्हा एकदा प्रश्न विचारले जातात. त्यावेळी अहिल्याला कळते की परितोषने एक चुकीचं काम केलं आहे, जेणेकरून आता ते निस्तरावं लागेल. तर आता अहिल्याला कळते की लोकांचे पैसे परितोषकडे जमा झालेले आहेत, तर आता काहीही करून आपल्याला ते लोकांचे पैसे देऊन टाकावे लागतील. तर आता प्रीतम बोलतो की आई म्हणजे हे सगळं त्यांनी केलंय आणि आपण का पैसे भरायचे. त्यावेळी दामिनी बोलते की हे बघा, मी हे अजिबात खपून घेणार नाहीये. प्रीतम ही जर चूक तुझ्याकडनं झाली असती तर आपल्या वहिनींनी पैसे भरले नसते का, आणि परितोष पण याच घरातला आहे, त्यामुळे आता हे जे काही पैसे भरायचे आहेत ना ते बहिणीच भरतील. आणि त्याचनंतर आता इथे अहिल्या जी आहे ती दामिनीकडे पाहते. अहिल्याला तर माहीतच असतं काहीही करून आपल्याला हे पैसे भरावेच लागतील, कारण दादासाहेबांचा जीव त्याने वाचवलेला असतो आणि आता इथे त्यांना नाही म्हणता येत नाही. तर दामिनी जी आहे ती मुद्दामून सांगते की त्यांनी दादासाहेबांचा जीव वाचवला आणि तुम्हाला माहीतच आहे तुम्ही त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत. त्यावेळी आता अहिल्या जी आहे ती आदित्यला आणि प्रीतमला सांगते की जे काही लोकांचे पैसे आहेत ना ते सगळे काही लोकांचे पैसे देऊन टाका. इकडे दामिनी आणि ही दिशा रूममध्ये बसतात. खरं तर दिशा दामिनीचे कान भरवण्यासाठी इथे रूममध्ये आलेली असते. त्यानंतर आता इकडे दामिनी दिशाला म्हणते की मला कळतच नाहीये, दादासाहेबांचा जीव वाचवला म्हणून परितोषच्या सगळे पैसे द्यायला तयार झालेत वहिनी. तर आता इथे ही जी दिशा आहे ती म्हणते की हो ना, म्हणजेच त्यांनी खूपच मनाला लावून घेतलेलं आहे की परितोषचं जे काही होतं ते सगळं काही दादासाहेबांच्या वाचवण्यात गेले, त्याचमुळे त्याचं गिल्ट त्यांच्या मनात आहे आणि ते त्यासाठी परितोषसाठी काहीही करायला तयार होणार आणि याचाच तुम्ही फायदा घ्यायचा, असं ती दामिनीला सांगते. तर दामिनी म्हणते की म्हणजे मला नाही कळालं की तू काय सांगतेस नक्की. तर त्यावेळी ही दिशा जी आहे ती तिला प्लॅन सांगू लागते, म्हणजे तुम्ही सारखं सारखं हेच काढायचं, दादासाहेबांमुळे माझ्या परितोषकडे काहीच राहिलं नाही आणि सारखा घरात आरडाओरड करत राहायचं आणि त्याचनंतर आता अशानेच हळूहळू करून या घरात तुमचं नाव होईल, तुमचं राज्य चालेल. त्यानंतर आता इथे दामिनी जी आहे दिशाचं बोलणं ऐकत असते आणि दिशा म्हणत असते की याच गिल्टमुळे
एक सासू मॉम तुम्ही जे सांगाल ते नक्की करणार आणि मला गॅरंटी आहे. तर आता हे ऐकून दामिनीला प्रचंड आनंद होतो. इकडे पारूचे बा जे आहे ते जेवण करत असतात. तर त्यावेळी आता ते खूप नाराज असतात. पारूला एक शब्दही बोलत नसतात. ते नेहमीसारखं जेवण देखील करत नाही आहेत. तर पारूला त्यांची काळजी वाटू लागते. असं थोडंसं खाल्ल्याने चक्कर वगैरे येऊ शकते असंच ती म्हणत असते. बा का रे तू लक्ष देत नाही आहे जेवणाकडे. तर आता इथे पारू बोलते आहे म्हणून मारुती मामा जे आहेत ते जेवत्या ताटावरून उठतात आणि अचानक उठल्यामुळे त्यांचं जेवण कमी झाल्यामुळे लगेचच त्यांना चक्कर यायला लागते. त्यांना खूप बिंगतं आणि पारूला आता बाची खूप काळजी वाटते. पण ते मात्र पारूला हात देखील लावू देत नाहीत. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.